नमस्कार. उमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. अडसूळ म्हणाले, युतीमध्ये जाण्याचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं होतं की सन्मानजनक जागा मिळत असतील तर युतीत लढा, अन्यथा स्वबळावर लढा. पण आम्हाला हव्या होत्या त्या जागा मिळाल्या नाही. त्यामुळे शेवटी वेगळं लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, त्यांची प्रभागात चांगली कामगिरी आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेचे चांगले संख्याबळ जाईल आणि नक्कीच अमरावतीत महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल. अडसूळ यांनी भाजपावरही निशाणा साधला. ते म्हणाले, युती करायची असेल तर धर्माने करा, हा अधर्म आहे. हाच अधर्म विधानसभेत माझ्याबरोबर झाला होता. जेव्हा भाजपाने पाऊल उचललं असतं तर आज त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. भाजप पदाधिकाऱ्यांची दशा पाहून खरंच की होते. या वक्तव्यामुळे अमरावतीतील निवडणूक आता अधिक रंगतदार झाली आहे. युती होणार होती, शेवटच्या क्षणी तुटली. अखेर तुम्ही स्वबळावर आहे. कसा प्रतिसाद मिळतो आणि काय सांगाल? भाजप पण स्ट्रॉंग आहे, तुमचे पण उमेदवार स्ट्रॉंग आहे, कशी परिस्थिती सध्या? युतीमध्ये जाण्याचा आमचा शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न होता. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, सन्मानजनक जर जागा मिळत असतील तर युतीमध्ये लढा अथवा स्वबळावर लढा. परंतु शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले. आम्हाला एकतर पाहिजे तेवढ्या जागा मिळत नव्हत्या आणि त्याहूनही अधिक आमचे जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यासुद्धा जागा कुठेतरी गाळण्यात आल्या आणि आम्हाला पाहिजे त्या जागा देखील मिळत नव्हत्या. आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला शेवटी निर्णय घ्यावा लागला आणि वेगळं लढावं लागलं. आणि परंतु आज अतिशय चांगले उमेदवार शिवसेनेकडे आहेत. कारण 24 तास जनतेमध्ये राहणारे कार्यकर्ते आणि कुठल्याही अडीअडचणींना धावून जाणारे हे कार्यकर्ते असल्यामुळे सगळ्या जनतेशी नाळ यांची जुळलेली आहे. आणि त्यामुळे हे कार्यकर्ते पदाधिकारी आज ज्यांना आम्ही उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, अतिशय चांगली परिस्थिती त्या त्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवारांची आहे. आणि आपण जर सर्वे आपल्यापर्यंत आलेलाच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगले नंबर शिवसेनेचे त्या महानगरपालिकेमध्ये जातील आणि नक्कीच महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल. भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्याच विरोधात युवा स्वाभिमान पण रिंगणात आहे आणि काही उमेदवारांचं कमळाचे प्रचार करून राहिले नवनीतांना, काही उमेदवारांचं युवा स्वाभिमानवर प्रचार करून राहिले. कसं पाहता येतं? त्याला जोडून एक नैसर्गिक विधी आमची राहिली नाही असं बावनकुळे पण म्हणाले. बघा, मी हे आपल्याला आठवत असेल, मी आधीच सांगितलं होतं, युती करायची तर धर्माने करा. हा अधर्म आहे आणि हाच अधर्म विधानसभेत माझ्याबरोबर देखील झाला होता. त्यावेळी जर भारतीय जनता पार्टीने जर पाऊल उचललं असतं तर मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला या पद्धतीची परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. आज खरेखर कीव येते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची. गेले दशकं यांनी भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी घालवली. आज उमेदवाऱ्या मिळाल्या आणि आज चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि हा अन्याय खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आहे. खऱ्या अर्थानं भाजपाच्या वरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पार्टी किती म्हटलं तरीसुद्धा आमच्या महायुतीमध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत आलो. आजही त्यांचे आम्हाला फोन येतात, भेटतात, तेव्हा अतिशय कळवळीनं रडतात की आमच्याबरोबर काय चाललं, आमचाच पक्ष आमच्यावर अन्याय करतो, आम्हाला तिकीटं दिला आणि पुन्हा आमची तिकीटं मागे घेण्यासाठी सुद्धा आमचाच पक्ष आम्हाला दबाव टाकतो, पत्र काढतो. आणि एवढंच नाही तर आमच्या विरोधामध्ये आमच्याच बरोबर ज्यांनी युती केली ते आमच्या विरोधामध्ये उमेदवार देतात आणि त्यांचा प्रचार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रचारक करतात. तेव्हा हसून मी एवढंच सांगतो की हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे, हा अन्याय माझ्यासोबत घडलेला आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा अन्याय अमरावतीमध्ये पहिले विधानसभेमध्ये अभिजित अडसूळबरोबर घडला आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या उमेदवारांवर होतो. आणि त्यामुळे कुठे विचार करण्याची ही गरज आहे. आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर लवकर निर्णय नाही घेतला तर मला वाटतं अमरावतीतली भारतीय जनता पार्टी ही संपून जाईल आणि कार्यकर्ते पदाधिकारी एक वेळ अशी येईल की त्यांना विचार करावा लागेल की भाजपामध्ये आम्ही राहायचं की नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी लवकर निर्णय घेतील. अकोटमध्ये काल MIM आणि भाजपची युती झाली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी खडसवल्याच्या नंतर ती युती तोडण्यात आली आणि या प्रकरणी आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस पण भाजपनं बजावली आहे. कसं पाहता येईल? यालाच धरून असं आहे की अमित देशमुख असं म्हणत आहे की सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. आपण म्हणाले सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कोणत्याही तऱ्हा जाऊ शकते, आपण असं म्हणालात. त्या ठिकाणी खास करून प्रकाश भारसाखळे जे अकोटचे आमदार आहेत, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.
आणि सेम परिस्थिती तीच आहे. माझ्या विधानसभेमध्ये हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना दुसऱ्या पक्षाचे युतीत नसताना दुसऱ्या पक्षाला तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं आणि हे महाशय त्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये व्हिडिओ काढून मोकळे झाले होते. म्हणजे ते साठी बुद्धी नाठी आपण म्हणतो आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा. आणि त्यामुळे इकडे आता जेव्हा म्हणूनच विधानसभा जेव्हा झाली, दर्यापूरच्या विधानसभेमध्ये त्यांची मिसेस ज्या पत्नी या त्या ठिकाणी नगराध्यक्षा होत्या. परंतु आज भारतीय जनता पार्टीला फक्त 4,500 मतं नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला बारसाकळेंच्या पत्नींना मिळाल्या आणि शिवसेनेचे उमेदवार आमचे त्या ठिकाणी 6,500 मतावर गेले. हा फरक त्या ठिकाणी आहे. कारण जनतेलाही कळतं की कोण काय कशा पद्धतीने राजकारण करतं आहे. गेले कित्येक वर्ष हे महाशय अशाच पद्धतीचं राजकारण करत आले आणि ही राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आपण कुठेतरी MIM बरोबर जरी गेलो तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मला वाटतं मी तर विनंती आता मला अक्षरशः या देशात RSS आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाच आता विनंती करावी लागेल की ह्या राक्षसी महत्त्वाकांक्षाला कुठेतरी आपण आता आळा घातला नाही आज तर भारतीय जनता पार्टीचं पतन हे अटल आहे. काल भाजपचे बावनकुळे काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, पण त्याच्यामध्ये जे अमरावतीला जे महत्त्वाचे मुद्दे ते राजकमल उड्डाणपूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी त्याचा काही उल्लेख नाही. CCTV शहरामध्ये जे अवैध धंदे जे बाल गुन्हेगार वाढत आहेत त्याच्या संदर्भात CCTV शहरात लावायचे त्याचा उल्लेख नाही. असे पार्किंग आणि हॉकर झोनचा पण उल्लेख अनेक हॉकर्स झोनचा प्रश्न आहे, त्याचाही उल्लेख नाही. तर तुम्ही कसं पाहता, तुम्ही काही करणार का? नाही. नगर विकास खातं तुमच्या नाही, नक्कीच नगरविकास खातं आमच्याकडे आहे. त्यामुळे आपण जे म्हणालात राजकुमारचा पूल म्हणा किंवा हॉकर्सचे धंदे असो किंवा CCTV कॅमेरे असो, नक्कीच नगरविकास खातं आमच्याकडे असल्यामुळे पाहिजे तेवढा निधी हा नक्कीच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना हात धरून आम्ही त्यांना सांगू शकतो आम्हाला अजून निधी या गोष्टींसाठी पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे कालच माननीय एकनाथजी शिंदे साहेब सभेमध्ये सांगून गेले अमरावती महानगरपालिकेसाठी जो निधी नगरविकास खात्यामार्फत लागेल तो मी तुम्हाला देईन. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच नगरविकास खात्यामार्फत आम्हाला पाहिजे तेवढा निधी मिळेल. शरद पवारांना NDAमध्ये घेण्यासाठीच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत. कसा बघता या सगळ्या? हा फार वरचा विषय, माझी तेवढी लायकी नाही त्या विषयावर बोलणार. शरद पवार साहेब हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व या देशातलं आहे आणि त्यामुळे मी याच्यावर भाष्य न केलेलं बरं राहील. निवडणुकीच्या अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.